आता आलोय खाली. इथे आपली होळी इथे असते. थोडासा पाऊस भर उन्हात पाऊस पडतो हे लक्षात ठेवा तुम्ही भावांनो. गुगलला फुल इज्जत आहे. काय ना विषय आवड आहे. तर मित्रांनो आपल्या इकडची होळी झाली आणि आपण आता चाललोय दिरबादेवीच्या होळी. तर आपण आलोय इथे आता होळीच्या इथे. तर आता होळी घेतली आहे खाली आणि आता घेतील आता इथून वर. तर आता आली आहे होळी वरती बघू शकता तुम्ही. हा रस्ता आहे आणि रस्त्यावर आली आहे होळी. वरती घर आहे आणि घराच्या खळ्यात गेलेत ऑलमोस्ट बघू शकता तुम्ही. मित्रांनो आहे डे 2 म्हणजे. तर आपण आलो आता इथे दिरबादेवीकडे बघू शकता तुम्ही. तर आता होळी सजवायला घेतली आहे आणि ते तर आता होळी उभी करतात. तर कैची वगैरे लावून होळी बऱ्यापैकी केली होती बघू शकता तुम्ही. तर आता मानकरी होळी पेटवतात बघू शकता तुम्ही. तर आता सगळे मानकरी आले त्यांना आता होळीची पूजा करतात. तर सगळी माझी अशी चालू आहे इथे बघू शकता तुम्ही कट्टेकरांची. तर नमस्कार मित्रांनो, मी अभिनव खडपकर स्वागत करतो तुमचं. मी विचित्र आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आहे होळी. तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना आपल्या होळीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आता आहे सकाळ झाली आणि आपण आता चाललो आहे बाजारात जरा. तर बाजारात जाऊन येऊया आणि बघूया काय काय घडते पुढे. तर मित्रांनो मगाशी आपण बाजारात वगैरे जाऊन आलो आणि आपण आता आलो आहे खाली. इथे आपली होळी इथे असते. तर इथे होळीच्या इथे आलो आहे आता दुपारी. आणि इथे आपल्यासोबत चेतन आहे ऑलरेडी म्हणजे ऑलवेज समजून जा काय ते. तर इथे आपली होळी असते इथे. आणि इथे हे मंदिर म्हणजे घुमट टाईप आहे थोडी. चालेल मग काय नाही असेच आलो आहे बघायला. आता जाऊ. थोडासा पाऊस पडला बघू. क्या बोलूं मैं इस पे, क्या बोलूं क्या मैं इस पे. भर उन्हात पाऊस पडतो हे लक्षात ठेवा तुम्ही. एवढं सगळीकडे आणि सुकं आहे. फक्त एवढ्याच भागात ढग येऊन गेलाय एवढ्याच भागात. ते पण काय हे काय होतं गुगल चालू आला. भावांनो गुगलला फुल इज्जत आहे. काय ना विषय हार्ड आहे. क्वालिटी मॅचच नाही होऊ शकत आहे कुठे. आणि ढग पण असा गेलाय तो पूर्ण स्क्वेअर नाही पडलाय. तो असा येऊन मग असा फिरलाय आणि मग तेवढा येऊन परत असा गेलाय. बघा काय बोलणार आपण. तर मग अशी गेलेलो बघितलं आणि आपण आता परत आलो खाली. इथे जरा काय काम करायचं आहे ते करूया आणि जाऊया. तर तयारी वगैरे झाली आता होळीची बघू शकता तुम्ही. इथे होळी आहे आपली आणि हे मंदिर. तयारी वगैरे झाली आणि आता थोड्याच वेळात भटजी येतील. मग होळीची पूजा होईल. मग होळीचं दहन. तर आता भटजी आले आणि पूजेला झाली आहे सुरुवात बघू शकता तुम्ही. तर याच्यानंतर माझा फोन डेड झाला आणि मी त्याच्या पुढचे फुटेजेस नाही घेऊ शकलो. तर आणि नंतर मग आपण दिरबादेवीच्या होळीला गेलो. ते दिरबादेवीच्या होळीचे सगळे फुटेजेस घेतले. ते आता पुढे बघा तुम्ही ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आपल्या इकडची होळी झाली आणि आपण आता चाललो आहे दिरबादेवीच्या होळीला. म्हणजे दिरबादेवीची होळी असते ती दिरबादेवीच्या देवळाकडे नेतात. ती कशी नेतात ते काय तिकडे काय मजा असते ती तुम्हाला दाखवतो. तर चला जाऊया. तर गाडीवरती लावली आणि आपण आता चाललो आहे खाली होळीकडे. कारण की गाडी होळीसोबत वर येताना ती गाडी काढायला मिळणार नाही. त्यामुळे आपण गाडीवरती लावले आणि आपण चाललो आहे आता होळीकडे खाली. आपल्यासोबत इथे गौरव आहे चालू. तर चाललो आपण खाली आणि बघूया आता खाली. तर आपण आलो इथे आता होळीच्या इथे बघू शकतो तुम्ही. तिकडे आहे होळी. चला बघूया. आता रस्सी वगैरे बांधतायत. मग ते नंतर नेतील होळी आता थोड्याच वेळात.
बावडी भरली. तर आता वरतून अशी खाली घेणार आहेत इथून आणि इथून अशी वर नेणार आहेत होळी. तर आता काढतात आणि सगळे इथे थांबलेत बघू शकता तुम्ही. तर तिकडे टोक आहे होळीचं आणि इकडे शेवट आहे. तर आता इकडून म्हणजे इकडून अशी न्यायची आहे वर, त्यामुळे ते इकडून असे सरळ करतात, तिकडून वरती टोक वाढतात तिकडं. आणि आता ते काळोखी तिकडे दिसत नाही, त्यामुळे आता तिकडे वरतून खाली घेतील आणि मग इकडून असं नेतील वर. बघूया पुढे. तर आता होळी घेतली आहे खाली आणि आता घेतील आता इथून वर. इथून रस्ता आहे वरती बघू शकता. तर आता होळी जरा सरळ करून घेतात, मग ते वरती ओढतील. तर आता होळीचं टोक ओढतात, नंतर मग पूर्ण होळी ओढतील आणि आता होळी ओढून मग येतील तिकडे. तर होळी आता आली आहे बऱ्यापैकी वर बघू शकता तुम्ही. आता थोड्याच वेळात जाईल वर. खूपच सुंदर अशी मेहनत सगळ्यांचीच आहे दिसते बघू शकता. संभाल रे जाना, अरे हैले रे याला, लाग रे बाबा, रे माऊली, लाग रे लगाशी, अरे लाग रे उपाशी, अरे जेवले रे उपाशी. तर आता होळी आली आहे वर बऱ्यापैकी बघू शकता तुम्ही. आता अशीच हळूहळू करून जाईल वर आणि मग रस्त्यावर जाऊन मग देवळात जाईल थोड्या वेळ. तर आता आली आहे होळी वरती बघू शकता तुम्ही. हा रस्ता आहे आणि रस्त्यावर आली आहे होळी. खालचं टोक मूळ आलंय वरती आणि आता ते वरचं टोक ओढण्यासाठी बघू शकता काय मेहनत चालली आहे. ते वरती घर आहे आणि ते घराच्या खळ्यात गेलेत ऑलमोस्ट बघू शकता तुम्ही. आणि होळी अशा प्रकारे आली आहे. तर आता आली आहे होळीवर आणि आता नेतात सगळे ओढत बघू शकता तुम्ही. तर आता खूप अशी फास्ट अशी ओढत नेतात होळी पुढे पुढे. आता प्लेनच रस्ता सरळ, त्यामुळे काही असं नाही, अडथळा नाही आहे. फक्त पुढे चढावायला थोडेफार असे अडथळेत म्हणजे वळणं आहेत. तिथे फक्त जरा अडचण होईल, बाकी काय नाही, बाकी पूर्ण प्लेन रोड आहे. अरे चला जाऊया.
तर आता होळी येते खालून आणि इथे मध्ये असं नाका आहे तिकडे सरबताची वगैरे सोय केली आहे गावकऱ्यांनी. लाडू आणि सरबत केलं आहे, कोकम सरबत. खूपच मस्त अशी सोय केली आहे सगळ्यांची. आता येते होळी खालून हळूहळू. चालेल, भेटूया पुढे काय घडतं ते सांगतो. तर आता आली होळीवर बघू शकता तुम्ही. तर आता आली होळीवरती अर्ध्यावर आली आहे, म्हणजे आता काही दिसणार नाही. म्हणजे इथे काळोख आणि पुढे पण पूर्ण काळोख आहे, त्यामुळे एवढं काही दिसणार नाही. तर आता होळी आली आहे अर्ध्यावर वरती आणि आपण आता चाललो आहे घरी, कारण की वाजले आहेत आता 1. त्यामुळे आपण आता चाललो आहे घरी. होळी पोहोचेल सकाळी आता देवादेवीच्या मंदिराकडे आणि उद्या होळी उभी करणार आहेत, तेव्हा आपण जाऊ, तुम्हाला दाखवतो सगळं. चालेल, चला मग भेटूया उद्या. तर मित्रांनो, आहे डे 2, म्हणजे आज आहे धुलीवंदन आणि आपण आता चाललो आहे देवादेवीच्या होळीला. म्हणजे आता होळी उभारणार आहेत आणि मग रात्री होळीचं दहन होईल. तर चला आता जाऊया का तिथे काय. तर आपण आलो आता इथे देवादेवीकडे, बघू शकता तुम्ही, तयारी सुरूच आहे होळीची. इथे होळीची तयारी सुरूच आहे आता. होळी म्हणजे आंब्याचे टाळ होळीला बांधतील आणि मग होळी उभी करतील थोड्या वेळाने. चालेल मग. तर होळी आता जरा वरती उचलले, कारण की ती सजवायची वगैरे म्हणून. म्हणजे आता टाळ वगैरे बांधून घेतील आता होळीला आणि सजवतील होळीला. त्यानंतर मग होळी उभी करतील. तर आता होळी सजवायला घेतली आहे आणि ते म्हणजे अशी ही सालं वगैरे काढून घेतली आहेत आणि हा भाग येतो होळीचा, म्हणजे खाली जाईल तिकडे. आणि मग इथून वरती अशी होळी सजवायला घेतली. तर आता होळी पण सजवून होत आली आहे आणि इथे गर्दी पण झाली आहे, बघू शकता तुम्ही. मग अशी जास्त लोक नव्हती, पण आता आलेच सर्वजण. बरं, अजून थोड्या वेळाने पण अजून खूप अशी गर्दी होईल. तर हा आता होळीचा झेंडा आहे, तो आता बांधणार आहे झेंड्याला. तर आता होळी उभी करतायत. आणि राबून जाऊ.
तर कैची वगैरे लावून होळी बऱ्यापैकी केली उभी बघू शकता तुम्ही. तर आता होळी झाली आहे उभी बऱ्यापैकी, अजून थोडीशी झाली की मग पूर्ण उभी होईल. तर आता होळी झाली उभी बघू शकता तुम्ही. तिकडे लाईट दिसते, तिकडे टोक आहे होळीचं आणि एवढी मोठी उंच अशी होळी आहे. आता मग ते खड्ड्यात त्या माती वगैरे टाकतील आणि फिक्स करतील, मग ते होळीचा होम पेटवतील. तर आता होळी केली आहे उभी बघू शकता तुम्ही. उंच अशी, खूपच उंच अशी होळी आहे आणि इथे आता ती होळी अशी फिक्स करतात. म्हणजे तर मग होळी ती फिक्स राहील म्हणून ते माती वगैरे टाकून अशी फिक्स करतात आणि मग थोड्या वेळाने होम वगैरे पेटवतील. तर आता मानकळी होळी पेटवतात बघू शकता तुम्ही. रिया इकडे इले 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 तर आता सगळे मानकरी आले, त्यांना आता होळीची पूजा करतात. तर आता होळीची पूजा सुरूची बघू शकता तुम्ही आणि सगळे कट्टेघरी पण त्यांना साला मारण्यासाठी उभे आहेत, साला हातात घेऊन. तर सगळी मजा अशी चालू आहे इथे बघू शकता तुम्ही कट्टेकरांची. तर साला विकण्याचा कार्यक्रम वगैरे झाला. तर देरबादेवीची होळी वगैरे झाली आता आणि आपण आता चाललोय घरी. तर हा व्लॉग आपला एवढाच होता. कसा होता नक्की कमेंट करून सांगा. लवकरच भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.